लातूर जिल्हा परिषद निवडणूक आणि ज्या पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, काँग्रेस पक्ष काही मित्र पक्षांबरोबर या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि लातूरमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला जे घवघवीत यश मिळालं त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि लातूर जिल्ह्यातल्याही ग्रामस्थांच्या मध्ये ही आता उघड चर्चा आहे की लातूर जिल्हा परिषदेवर सुद्धा काँग्रेसचा तिरंगा पडेल. शेतकरी संघटना आमच्या बरोबर आहे, शेतकरी कामगार पक्ष आमच्या बरोबर आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आमच्या बरोबर आहे आणि इतर लहान पक्ष सुद्धा आमच्या बरोबर आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. तुमची नाराजगी दूर करण्याची दिशा नाही. आता निवडणूक म्हटलं की काहींनाच तिकीट मिळू शकतं आणि अनेकांना तिकीट इच्छा असूनही देता येत नसतं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना बरोबर घेण्याचं काम सुरू आहे. अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना सुद्धा त्यांनी आज अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुद्धा आता आपण बोलतोय तसं ती सुरू आहे आणि ज्यांनी अर्ज भरला नव्हता ते कामाला लागलेले आहेत. शेवटी तेही जाणतात की पक्ष प्रथम ही भूमिका आमची राहिलेली आहे. आता त्याचं 3-4 दिवसापूर्वी अपहरण झालं. आता पोलिसांनी सांगावं की ते अपहरण कोणी केलं आणि अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत ते कसे प्रकट होतात. त्यामुळे कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला हे यातनं स्पष्ट होतं. लातूरचा बिहार होतो काय अशा प्रकरणात? साहजिकच, म्हणजे लातूरचं काय महाराष्ट्राचाच बिहार होतोय की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण नगरपालिकेच्या निवडणुकांपासून आपण बघतोय उमेदवारांचे खून झाले. सोलापूरमध्ये तुम्ही ऐकलं असेल, पुण्यामध्ये धमकावण्यात आलं, ठाण्यामध्ये अपहरण झालं, लातूरमध्ये अपहरण झालं. बिनविरोधी येतात, पैशाचा दुरुपयोग वगैरे वगैरे सगळं महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र हे सहन करणार नाही. महाराष्ट्र योग्य वेळी याचाही निकाल देईल असं मला वाटतं. काँग्रेस पक्ष या सगळ्याच जागा लढवत आहे. काही मित्र पक्ष काँग्रेसच्या चिन्हावर जागा लढवत आहेत आणि काही मित्र पक्षांना काँग्रेसच्या जागा सोडल्या आहेत. त्यामुळं 59 जिल्हा परिषदेच्या आणि 118 पंचायत समितीच्या जागा काँग्रेस पक्ष लढवत आहे. पुन्हा एकदा निलंगेकर देशमुख वाद होणार आहे कारण जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार. भारतीय जनता पक्ष यांच्याकडं निवडणुकीला मुद्दाच नाही. त्यांनी जो कारभार केला गेली 10 वर्ष तो भ्रष्टाचारानं बरबटलेला आहे. लाल फितीमध्ये सामान्य माणसाच्या गळचेपी झालेल्या आहेत. त्यामुळं ते काय सांगणार आणि म्हणून मग जो मुद्दाच नाही तो मुद्दा पुढे आणून निवडणुका म्हणजे काढायच्या. आता हे मतदार सुजाण आहेत, ते ओळखतात आणि म्हणजे निलंगा बाबळगाव काय 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 मुद्दा आहे, देशमुख निलंगेकर काय मुद्दा आहे, शिवराज पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे तर एकच आहेत ना. मग देशमुख निलंगेकर वाहत कुठला? दंडलशाहीचं राजकारण होतच ना आणि याची जिवंत उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. तांबाळा जिल्हा परिषदेच्या ज्या उमेदवार काँग्रेस पक्षाच्या सौभाग्यवती अंजना चौधरी त्यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म आहे. त्यांचंच कसं अपहरण होतं? काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म आहे ना त्यांना. मग याची उत्तर भारतीय जनता पक्षाने दिली पाहिजे. कशी परिस्थिती राहील जिल्हा परिषदची? महापालिकेच्या निकालानंतर आता जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत. लातूर शहराच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय आणि मतदारांना सुद्धा आता आत्मविश्वास आहे की बदल घडू शकतो.
मतदारांनी आता ठरवलंय की आम्हाला बदल घडवायचा आहे आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की लातूर जिल्ह्यावरही काँग्रेसचा झेंडा फडकणार. थँक्यू.